म्हणजे आपण प्रभाग 13 क मधून फॉर्म भरलेला आहे. काय नेमके मुद्दे आपल्या प्रभागाचे आहे आणि कोणत्या मुद्द्यासाठी आपण नमस्कार, मी दुर्गेश्वरी खोबे कुळमेती, प्रभाग क्रमांक 13, प्रवर्ग क, काँग्रेस पक्षाच्या पंजा या चिन्हावरून उमेदवार आहे. आणि यासाठी मी विकासभाऊ ठाकरे माननीय आमदार यांचे मनापासून आभार मानते. आणि माझे मुद्दे म्हणजे मी एक सामान्य घरातली महिला आहे, त्यामुळे माझे मुद्देही सामान्य घरातल्या लोकांचेच आहे. आम्ही सामान्य लोक आहोत. आमच्या इकडे टॅक्स आधी 6 वर्षापूर्वी टॅक्स 700 रुपये यायचा, आता तो 7,000 येतो. एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती 7,000 टॅक्स मिळतो, त्याच्यासाठी भरपूर झालाय. आमच्याकडे पाण्याची फार समस्या असते, कितीतरी दिवस पाणी येत नाही. आणि बाकीच्या एरियामध्ये जसे 24 तास पाणी असतं, त्या मुद्द्यावर सुद्धा मी बोलणार आहे. आणि तसं म्हटलं तर मनपाच्या ज्या शाळा आहेत, मराठी आपली मातृभाषा म्हणून हे जे मोठं व्याख्यान देत असतात नेहमी, मला त्यांना हेच विचारायचं आहे की मराठी शाळा आहेत कुठे? आता तुम्ही जे मराठीवर एवढं बोलता, तुम्ही तर पटापट मराठी शाळा बंद करत चालल्या. आणि एका मध्यमवर्गीय व्यक्तीवर जो आर्थिक बोजा पडत आहे शिक्षणाचा, त्यामुळे त्याचं पार कंबरडं मोडून गेलेलं आहे. त्याचा तरी तुम्ही विचार करायला पाहिजे. आणि हा मुद्दा मी उचलणार आहे. आणि यांनी जी जंगलतोड लावली आहे आणि पूर्ण सिमेंटीकरण लावलंय, त्यामुळे इतकं म्हणजे जी हीट वाढलेली आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्ही जा, आज कुठेही पाणी जमिनीत मुरण्यासाठी जागा उपलब्ध नाही आहे. आम्ही गट्टू लावून दिले, आम्ही हे करून दिलं, मोठे मोठे सिमेंट कॉन्क्रीटचे तुम्ही रस्ते उभारले, पण त्याचा उपयोग काय आहे? आज त्या रस्त्यांमुळे लोकांची घरं खाली गेलेली आहे आणि कित्येक लोकांच्या घरांमध्ये त्याचं पाणी चाललेलं आहे. त्याचा लोकांना भरपूर त्रास आहे. काल तुमच्या प्रभागामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली, तिथे त्यांनी दावा केलेला आहे की नागपूर असा महाराष्ट्रातला पहिला शहर आहे जिथे 24 घंटे पाणी पुरवठा सुरू आहे. तर याच्यावर तुम्ही काय म्हणा? माझ्या वार्डात येऊन बघा म्हणा. माझ्या प्रभागात कुटाळ्यामध्ये आधी 2 वेळा नळ यायचे, सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास. त्यांचे सरकार जेव्हापासून अंमलात आली आहे, तेव्हापासून आमच्याकडे फक्त सकाळी 1 तास नळ असतो. आणि तोही इतका कमी, जर एखाद्या व्यक्तीच्या परिवारामध्ये 10 लोक असतील तर त्याला तो पाणी पुरवठा कितीतरी कमी पडतो. म्हणजे त्याला एकदम मोजून मापून पाणी वापरावं लागतं. आणि हेच त्यांच्या प्रभागात जा, जिथे बीजेपीची सरकार आहे, बीजेपीचे नगरसेवक आहेत, तिथे 24 तास तुम्हाला पाणी पुरवठा मिळेल. मोठ्या मोठ्या सोसायट्या आहेत, त्यांचे जे ठरलेले जे ठराविक त्यांचे एरिया आहेत, तिथले लोक गुंड घेऊन तुम्हाला कधीच बाहेर जाताना दिसणार नाही. जातील तर स्लम एरिया मधलेच लोक जातील. का बरं? ते पैसे नाही देत का तुम्हाला टॅक्सचे? ते सगळंच करतात ना. मग त्यांना पण त्या सुविधा तुम्ही उपलब्ध करून द्या, माझं हेच म्हणणं आहे. आपण एक महिला आहात आणि महिला सशक्तीकरण आणि महिला रोजगारासाठी आपली काय विशेष योजना आहे? महिला जशा कधी दुर्बल होत्या नव्हत्याच आणि त्या सशक्त आहे. आणि आपण त्यांना अधिक सशक्त करण्यासाठी ज्याही काही मला उपाययोजना करता येतील भविष्यात, मी त्या जरूर अंमलात आणील. आणि मी त्यासाठी कधीही मागे हटणार नाही, कारण की आज मी एक सामान्य महिला आहे. आजपर्यंत मी घराच्या बाहेर निघाली नाही. मी जरी सुशिक्षित असली, मी जॉब केलेत, पण जेव्हा मी घराच्या बाहेर, महिला सशक्त आहे म्हणूनच घराच्या बाहेर निघत आहे. आणि मी हाच मुद्दा लोकांना सांगणार आहे की बाबा, तुम्हाला घरी निर्णय घ्यायची, तशीच बाहेर निर्णय घ्यायची तुमच्यामध्ये क्षमता असली पाहिजे. तुमच्या आर्थिक दृष्ट्या तुम्ही सबल व्हा. हा महिलांना मी सपोर्ट करणार आहे. या महिलांना अजून सशक्त करण्यासाठी तुम्ही काय काय बदल घडवून आणणार आहे? महिलांना आधी आर्थिकदृष्ट्या आम्ही म्हणजे आर्थिकदृष्ट्या आम्ही त्यांना प्रबल करू. आणि त्यांच्यासाठी जसे आपले छोटे छोटे उद्योग आहेत,
ते त्यांच्यापर्यंत पोहोचवू. जे ज्या उद्योगांसाठी म्हणजे ज्या उद्योगांसाठी त्या आपण काय म्हणतात त्याला गृहोद्योग हा गृह उद्योग झाले छोटे छोटे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे, जेणेकरून ते आर्थिकदृष्ट्या प्रबल होतील आणि त्यांना कोणासमोर हात पसरवावे लागणार नाही. हो. या अगोदर तुम्ही मनपाच्या शाळेविषयी मुद्दा धरला की मनपाच्या शाळा ह्या बंद होत आहेत. खरं म्हटलं तर लीडर्स हे स्वतःच्या मुलांना प्रायव्हेट एज्युकेशन मध्ये पाठवतात, प्रायव्हेट शाळेमध्ये पाठवतात. लोकही आज गव्हर्नमेंट स्कूल्स मध्ये आपल्या मुलांना पाठवत नाही. आपण हा मुद्दा धरलेला आहे, मुद्दा छान आहे. तर काय आपल्याला वाटते की जे शाळा बंद होत आहे त्यामागचं कारण काय असेल आणि त्यासाठी आपले काय उपाय आहेत? शाळा बंद होण्याचं पहिलं एक कारण आहे खाजगीकरण. या गव्हर्नमेंटने प्रत्येक त्याचं खाजगीकरण केलेलं आहे आणि त्यामुळे गव्हर्नमेंट शाळांमध्ये ना टीचर्स असतात, ना त्यांना शिकवण्याची म्हणजे शिक्षण शिकवणारे जे असतात ते प्रायव्हेट 2-4 हजार पगार देऊन कोणत्याही लेवलचे ज्यांना एज्युकेशनचाही जास्त अनुभव नाही आहे तशा लोकांना ते तिथे ठेवतात. आणि त्यामुळे पालकही विचार करतात की आपण आता या शाळेत जर आपल्या मुलांना टाकलं तर आपले मुलं भविष्यात काय बनतील. मजबुरी समजा की त्यांची की त्यांना आपली आर्थिकदृष्ट्या ते प्रबळ नसतात, पण तरी त्यांना आपल्या मुलांना प्रायव्हेट शाळेत टाकावं लागतं. माझ्या म्हणण्याचा हा मुद्दा आहे की या आधी जेव्हा मराठी शाळा होत्या त्याही आधी आपले मंत्री प्रधानमंत्री घडले आहेत, देशात मोठे मोठे ऑफिसर्स घडले आहेत. मग सगळ्या शाळांचं खाजगीकरण करण्यामागचा उद्देश काय आहे या सरकारचा? का बरं हे मराठी शाळा बंद करतायत? मग गरीब मुलांनी गरीब पालकांनी कुठे जायचं? संपूर्ण महाराष्ट्राची जनता आपल्याला बघत आहे, आपल्या प्रभागाच्या जनता सुद्धा आपल्याला बघत आहे. काय संदेश आपण आपल्या प्रभागाच्या लोकांना देऊ? मी हाच संदेश देईल किंवा हेच बोलेल की आपण थोड्याशा पैशासाठी किंवा कोणत्या प्रलोभनासाठी आपली बहुमूल्य मते विकू नका आणि ती आपला विचारपूर्वक ती योग्य म्हणजे मतदाराला द्या आणि एखाद्या अशा पार्टीला निवडून आणा की त्या तुमच्या ग्राउंड लेवलच्या समस्या सॉल्व्ह करतील.